विधानसभेच्या निवडणुकीच्या निमित्ताने आम्ही सगळ्या जणांनी ठणकावून सांगितलं होतं की महाराष्ट्रामध्ये सक्षम असा धर्मांतर विरोधी कायदा म्हणजे लव जिहाद विरोधी कायदा हा आमचा हिंदुत्ववादी विचाराचे सरकार घेऊन येईल असा शब्द आदरणीय मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस साहेबांनी तेव्हा दिला होता आणि महाराष्ट्राच्या हिंदू समाजाने विश्वास ठेवून आपल्या हक्काचा हिंदुत्ववादी विचाराचं सरकार महाराष्ट्रामध्ये निवडलं आणि आज मला मनापासून समाधान वाटतंय की आज महाराष्ट्रामध्ये एक सक्षम धर्मांतर विरोधी कायदा हा कॅबिनेटमध्ये पास झालेला आहे। धर्म स्वातंत्र्य अधिनियम 2026 या अंतर्गत ज्याचा लवकरच काही तासामध्ये GR निघेल, यापुढे आमच्या कुठलीही हिंदू बहिणीकडे कुठलाही हिरवा साप जिहादी वाकड्या नजरेने पाहू शकणार नाही आणि अशा पद्धतीचे कुठलेही त्यांनी लव जिहाद सारखा प्रकार करण्याचा प्रयत्न केला तर आता महाराष्ट्रामध्ये अतिशय सक्षम असा धर्म स्वतंत्र कायदा अधिनियम 2026 म्हणून आता कायदा लागू झालेला आहे। यासाठी मी आमचे आदरणीय हिंदुत्ववादी विचाराचे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस साहेब, दोन्ही उपमुख्यमंत्री आणि पूर्ण कॅबिनेटचा मी मनापासून आभार मानतो। याचबरोबर हा कायदा लागू व्हावा यासाठी असंख्य हिंदुत्ववादी विचाराच्या कार्यकर्त्यांनी, हिंदुत्ववादी विचाराच्या संघटनांनी जे सकल हिंदू समाजाचे मोर्चे काढले, असंख्य हिंदुत्ववादी विचाराच्या कार्यकर्त्यांनी वर्षानुवर्ष संघर्ष केला, अंगावर केसेस घेतले, काही लोकांनी आपला प्राण पण गमावला। या सगळ्यांच्या मेहनतीमुळे, प्रयत्नांमुळेच आज हा दिवस महाराष्ट्रामध्ये आपल्याकडे एक अत्यंत कडक असा धर्मांतर विरोधी कायदा हा लागू झालेला आहे। आता संबंधित पोलीस स्टेशनला हा ऑफेन्स रजिस्टर करण्याचा पूर्ण अधिकार आहे। हा नॉन बेलेबल कायदा आहे। ह्याच्या बाबतीमध्ये संबंधित खात्याचे मंत्री, राज्यमंत्री म्हणजे आमचे मुख्यमंत्री साहेब आणि अन्य बाकीचे लोक निश्चित पद्धतीने विस्तृत अशी माहिती आपल्या सगळ्यांना देतीलच, पण एक हिंदुत्ववादी विचाराचा कार्यकर्ता म्हणून मला आज निश्चित पद्धतीने समाधान वाटतो की ज्यासाठी आमच्यासारख्या असंख्य हिंदुत्ववादी विचाराच्या कार्यकर्त्यांनी मोर्चे काढले, आवाज उचलला, आमच्या हिंदू बहिणींना संरक्षण देण्यासाठी दिवस रात्र एक केलं, त्या प्रत्येक हिंदुत्ववादी विचाराच्या कार्यकर्त्याचा आज विजयाचा दिवस आहे। यापुढे आमच्या महाराष्ट्रामध्ये कुठल्याही हिंदू बहिणींकडे कोणीही जिहादी वाकड्या नजरेने बघणार नाही एवढा विश्वास त्यांनी मी सांगू शकतो। जी प्रक्रिया आहे ती राबवली जाईल। काय अरे कॅबिनेटमध्ये दाखल झालं, तुझा जास्त अभ्यास आहे वाटतं। हमारे महाराष्ट्र में जिसकी सालों साल जिसकी मांग थी कि हमारे महाराष्ट्र में एक एंटी कन्वर्जन लॉ, धर्मांतर विरोधी कानून, लव जिहाद के विरोधी कानून आना चाहिए, जो सालों साल मांग थी, उसके लिए बहुत सारे हिंदुत्ववादी विचार के कार्यकर्ताओं ने संघर्ष किया, मोर्चे निकाले, उसके साथ अपनी जान भी दी है। आज मैं अभिमान से कह सकता हूँ, गर्व से कह सकता हूँ कि हमारे देवा भाऊ के महाराष्ट्र में एक बहुत ही सक्षम ऐसा धर्मांतर विरोधी कायदा आज कैबिनेट ने पास किया। उसका जल्द ही उसका GR निकलेगा और महाराष्ट्र में अभी कोई भी
धर्मांतर करने की जोर ज़बरदस्ती करेगा तो उसको नॉन बेलेबल ऑफेंस के अंतर्गत उसको अरेस्ट किया जाएगा। उसको उसके अलग अलग जो टेक्निकल पॉइंट्स है उसके बारे में जल्द ही आपको सबको मालूमात दिए जाएंगी। मगर एक हिंदुत्ववादी विचार का कार्यकर्ता बन के मुझे आज खुशी हो रही है कि जिसके लिए बहुत सारे हिंदुत्ववादी विचार के कार्यकर्ताओं ने, संगठनों ने जो कुछ संघर्ष किया उसके वजह से आज महाराष्ट्र में जैसे मध्य प्रदेश में है, गुजरात में है, अन्य राज्यों के जैसे ही बल्कि उससे ही ज़्यादा सक्षम और कड़क एक धर्मांतर विरोधी कायदा एंटी कन्वर्जन बिल आज हमारे महाराष्ट्र में आ चुका है। अरे ह्याच्यावर काय प्रश्न असेल ते विचारा ना, एवढा ऐतिहासिक दिवस आहे, तुम्हाला विषयाचा गंभीर कळत नाही। एक लक्षात घ्या, कॉन्स्टिट्युशनली पण हा कायदा अभ्यास करून त्याच्याही रेफरन्स आम्हाला कॅबिनेटमध्ये सांगितलं गेलं की कॉन्स्टिट्युशनली हा कायदा नेहमीही सर्वोच्च न्यायालयाने त्याला समर्थन मदतच केलेली आहे किंवा कॉन्स्टिट्युशनली याला सपोर्टच केलेला आहे। म्हणून सगळ्या चौकटीत हा कायदा बसून याची अंमलबजावणी केली गेलेली आहे। धर्मांतर केलेलं आहे त्यांना परत देण्यासाठी संदर्भामध्ये काय उपाययोजना करण्यात येणार आहे? त्यासाठी घर वापसीच्यासाठी असंख्य वेगवेगळे दरवाजे उघडे आहेत। ज्यांना परत हिंदू धर्मामध्ये यायचं असेल त्यांना निश्चित पद्धतीने पूर्ण पद्धतीने ताकद आणि मदत दिली जाते आहे। पण इथे जी विशेष करून जर आपण पाहिलं असेल तर शिक्षण असेल किंवा आरोग्य असेल वेगवेगळे आर्थिक आमिष दाखवून ख्रिश्चन मिशनरी मार्फत देखील मोठ्या प्रमाणात धर्मांतर सुरू होतं, तसे आरोप देखील करण्यात आले होते। तर याच ठिकाणी आर्थिक नाड्या कशा प्रकारे आवळल्या जातील काय? बघा, एक लक्षात घ्या, जेव्हा आता पहिलं काय व्हायचं, जेव्हा आम्ही कुठल्याही आमच्या हिंदू बहिणीला किंवा असे कुठलेही सामूहिक धर्मांतर व्हायचे कोणातरी मिशनरीच्या माध्यमातून, तेव्हा कुठलाही कायदा नसायचा ज्यांच्या अंतर्गत आम्ही त्या व्यक्तीला मदत करू शकलो असतो। पण आता ते सक्षम पद्धतीने आता कायदा लागू आहे म्हणून आर्थिक कुठेही फसवणूक झाली असेल, जबरदस्ती केली असेल, नातेवाईकांना पण कोणीतरी चुकीची माहिती देऊन काय केलं असेल तर त्याची सगळी तरतूद। म्हणून आपल्याला विनंती आहे की कायदा आल्यानंतर व्यवस्थित वाचल्यानंतर आपल्याला एक गोष्ट निश्चित कळेल की ह्यापुढे कोणीही धर्मांतर करण्याची हिंमत आमच्या महाराष्ट्रामध्ये करणार नाही। अरे आलं ना या कायदा कॅबिनेटमध्ये, तुमचा काय अभ्यास, पत्रकार आहे तुम्ही? अरे कॅबिनेटमध्ये आला ना, आता अंमलबजावणी जीवार निघाला ना त्याच्या, तुझा अभ्यास कमी आहे रे बाबा। काय तू विचार ना, मला सांग ना, चल काय सभागृह पण कॅबिनेटमध्ये मान्यता मिळाली, जी आर आला तर येईल, ह्याच अधिवेशनात येईल ना। आता कॅबिनेटमध्ये आलं तर इथंच येणार ना, पुढचं अधिवेशन कुठे राहिलं? काय चोळून चोळून विचारतोय मला? ह्याच अधिवेशन येणार बाबा, आज कॅबिनेटमध्ये आला तर पुढच्या अधिवेशन थांबायची काय गरज आहे? म्हणून नेहमी मोबाईलवर नाही, काही पुस्तकं पण वाचायची। अरे परवा परत जाते, थांबवली कुठे? परवा परत सॅटर्डेला जाते। तुम्ही तिकीट घ्या आणि माझ्यावर चाला पाहिजे आपण सगळेजण, कशाला उगायचं? चांगलं काहीतरी झालं तर चांगलं बोला। आज परवा परत शनिवारी बोट कोकणात चालली आहे, थांबवली आली नाही मॅडम। काय काय लव जिहाद कायदा लागला, त्याच्यात तोच हा विषय आहे ना। आमच्या महाराष्ट्रामध्ये कोणी धर्मांतर करता कामा नये, लव जिहादच्या नावाने आमच्या माता भगिनींना फसवता कामा नये, यासाठीच हा कायदा आणलेला आहे। स्वागत करना चाहिए, यही तो हम लोग बोल रहे हैं ना बार बार। अगर इतनी सारी मस्जिद है, वहाँ अगर नमाज पढ़ने के लिए अगर आपको जगह दी है तो आपको रास्ते और एयरपोर्ट की ज़रूरत क्या है? मतलब हर जगह आपको इस तरीके से जोर ज़बरदस्ती करनी है, फिर इससे अच्छा फिर मस्जिदों को ताला लगा दो। अगर रास्ते पे और एयरपोर्ट पे करना है तो फिर मस्जिद क्यों चाहिए? वो जगह कोई स्कूल इंस्टीट्यूशन को दे दो। मला माहीत नाही हो,
मी पोर्चवर लक्ष नाही देत, मी सभागृहामध्ये लक्ष देतो. एबीपी माझा, उघडा डोळे बघा नीट.